नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वी एक आपण व्हिडिओ बनवलेला होता, ते म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग बद्दल सर्व माहिती सांगितली होती. ही ऑल इंडिया काउन्सिलिंगचा टाइम टेबल मी देखील दाखवलेला होता. आता ऑल इंडिया काउन्सिलिंग केव्हा सुरू होत आहे तर ते 20 तारखेपासून. महत्त्वाचं काय आहे तर काही नियम मध्ये बदल झालेले आहेत की प्रोसेस मधले काही चेंजेस झालेले आहेत. हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत, चांगले निर्णय घेतलेले आहेत. आता एक्झॅक्टली हे झालेले चेंजेस काय आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. म्हणजे राऊंड 1 मध्ये काय चेंजेस आहेत, राऊंड 2 मध्ये काय आहे, मॉपअप राऊंड मध्ये जाण्यासाठी काय लागेल, शेवटच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, हे सर्व गोष्टीचं डिस्कशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे की रजिस्ट्रेशन 20 तारखेला सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला पेमेंट वगैरे करावं लागतं, म्हणजे फॉर्म कशा पद्धतीने असतो ते देखील सांगितलेलं आहे. आणि उद्या लगेच फॉर्म सुरू झाला की त्याचा लाईव्ह डेमो देखील मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. आता आपण पाहूया की जे ब्राउचर आलेलं आहे, आज रिवाइज केलेलं आहे ब्राउचर. तर या ब्राउचर मध्ये काय चेंजेस काय झालेले आहेत आणि नवीन नियम काय सांगितलेले आहेत. एमसीसी हे नियम आपण सध्या आहेत ते एमसीसी ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी, ज्यामध्ये 15% ऑल इंडिया कोटा, एम जिपमर, एएफएमसी, सेंट्रल युनिव्हर्सिटी हे सर्व इन्क्लूड असणार आहे. हे जे चेंजेस आलेले आहेत मोस्ट प्रोबॅबली 99% चेंजेस हे स्टेट साठी सुद्धा इम्प्लिमेंट होतील. म्हणजे महाराष्ट्रातल्या ऍडमिशन प्रोसेस साठी देखील सेम रूल्स इम्प्लिमेंट केले जातील. आता आपण पाहूया की ऑल इंडिया साठी हे चेंजेस काय आहेत. तर इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. राऊंड 1 साठी बघा, राऊंड 1 चे नियम सांगतो. फॉर ऑल इंडिया कोटा झालं, सेंट्रल युनिव्हर्सिटी झालं, एम जिपमर, डीम्ड युनिव्हर्सिटी, ह्या सर्वांसाठी काय रूल्स दिलेले आहेत, सांगितलेले आहेत ते पहा. मेन काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन विच विल इन्क्लूड पेमेंट ऑफ नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी अँड रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट. आता म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक तर आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल, रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपल्याला पेमेंट करावं लागेल. आता हे पेमेंट कितीचं असणार आहे मित्रांनो, तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स, जिपमर किंवा एएमयू, बीएचयू या युनिव्हर्सिटीला जर अप्लाय करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी साधारणतः ओपन कॅटेगरी मध्ये येतात, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये येतात, ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना कितीचं पेमेंट करायचं आहे, 11,000चं पेमेंट करायचं आहे. त्यामध्ये 10,000 हे काय आहे, डिपॉझिट आहे, 1,000 ही त्यांची फी आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं जे कॅटेगरी मध्ये येतात, ज्यांना ऑल इंडिया कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स, जिपमर म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी सोडून ज्यांना ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस मध्ये हे विद्यार्थी या सर्व गोष्टीसाठी अप्लाय करायचे, गव्हर्नमेंट एमबीबीएस किंवा बीडीएस कॉलेजेस साठी, एम्स साठी किंवा जिपमर साठी अशा कॉलेजेसला अप्लाय जर करायचं असेल किंवा एएफएमसी ला ट्राय करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना, या दोन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना 11,000चं पेमेंट उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्यावेळेस करावं लागेल. त्यामध्ये 10,000 हे डिपॉझिट आहे, जे तुम्हाला नंतर रिफंड भेटतं. त्याचे देखील नियम मी तुम्हाला लगेच सांगतो. आणि जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये येणार आहेत, म्हणजे कुठली कॅटेगरी, आता ओबीसी, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी याच्यामध्ये जे विद्यार्थी येतात अशा विद्यार्थ्यांना 5,500चं पेमेंट करावं लागेल. यामध्ये 5,000 हे डिपॉझिट आहे आणि 500 हे काय आहे, प्रोसेसिंग फीस आहे. एवढ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी हे सांगितलं आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याच्यामध्ये नॉन रिफंडेबल काही अमाऊंट आहे आणि काही रिफंड सिक्युरिटी डिपॉझिट आहे. मग डिपॉझिट काय आहे आणि रिफंडेबल अमाऊंट काय आहे, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. हे झालं पहिला. सेकंडला काय बघा, एक्सरसाइजिंग ऑफ चॉईसेस अँड लॉकिंग ऑफ चॉईसेस ऑन ऑल डेज. आता हे आपलं रजिस्ट्रेशन झालं की लगेच आपल्याला चॉईस फिलिंग पण करायची आहे आणि चॉईस लॉकिंग सुद्धा दिलेलं आहे. चॉईस लॉकिंग बद्दल मी नंतर तुम्हाला सांगतो. चॉईस फिलिंग म्हणजे उद्या रजिस्ट्रेशन झालं की आपल्याला लगेच चॉईस फिलिंग देखील करता येते. ते झालं की काय सांगितलंय, प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट राऊंड 1 त्याचे पुन्हा रिझल्ट साठीचं प्रोसेस सुरू होईल. मग पुढे सांगितलेलं आहे त्यांनी की पब्लिकेशन ऑफ रिझल्ट ऑफ राऊंड 1 ऑन एमसीसी वेबसाईट. त्याच्यानंतर 25 तारखेच्या समथिंग रिझल्ट आपल्याला डिक्लेअर होणार आहे. टाइम टेबल मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे. रिझल्ट जाहीर होईल. एकदा रिझल्ट जाहीर झाला की पुढे काय पुढची प्रोसेस असणार आहे. रिझल्ट जाहीर झाल्यानंतर अपलोडिंग ऑफ इसेन्शियल सर्टिफिकेट्स आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, हा एक नवीन नियम आहे. आम्ही ऑलरेडी म्हणजे गेल्या वर्षी काय होतं, रिझल्ट आला की कॉलेजला जाऊन ऍडमिशन करायची प्रोसेस होती. परंतु आता या नियम मध्ये काय सांगितलेलं आहे की रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना आधी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथं सांगितलं बघा, अपलोडिंग ऑफ इसेन्शियल सर्टिफिकेट आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. आधी डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि मग नंतर कॉलेजला ऍडमिशनला जायचं. मग पुढे काय सांगितलं, म्हणजे एक नियम चेंज झालेला, एक नियम पाहिला तुम्ही, दॅट इज डॉक्युमेंट अपलोडेशन. त्यानंतर पहा पुढे काय सांगितलंय, फिजिकल रिपोर्टिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍट द अलॉटेड मेडिकल और डेंटल कॉलेज अगेन्स्ट राऊंड 1. आता मग तुम्हाला फिजिकल, ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांना फिजिकल जाऊन जॉईन करावं लागेल. ठीक आहे, फिजिकल जॉईन करावं लागेल. मग याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अ सीट इन राऊंड 1 कॅन ऑप्ट फॉर विलिंगनेस टू अपग्रेड फ्रॉम राऊंड 1 टू राऊंड 2.
आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला ऍडमिशन भेटणार आहे त्यांचा सिनेरिओ पहा कशा पद्धतीने असू शकेल मी तुम्हाला सांगतो. आता हे राऊंड 1 आहे. राऊंड 1 साठी आपण ऍडमिशन केलेलं आहे. ठीक आहे. राऊंड 1 साठी आपलं रजिस्ट्रेशन झालं, चॉईस फिलिंग केली. चॉईस फिलिंग केली राऊंड 1 मध्ये. सपोज तुम्ही काही गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑप्शन्स वगैरे दिले XYZ आणि तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं. कॉलेज मिळाल्यानंतर तिथे पहा दोन गोष्टी आहेत. एक आहे कॉलेजला ऍडमिशन घेणे आपल्या मनावर, किंवा सेकंड ऑप्शन आहे फ्री एक्झिट. एकेका राऊंडचे तुम्हाला नियम सांगतोय. ठीक आहे. आता नंबर लागला की तुमच्या मनावरती आहे ऍडमिशन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. ऍडमिशन जर घेतलं तुम्ही तर काय करावं लागेल, तुम्हाला फिजिकली जाऊन रिपोर्ट करावं लागेल तिथे. ठीक आहे. काय सांगितलं बघा, तुम्हाला फिजिकल रिपोर्टिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागतील आणि तिथं फिजिकली तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल, म्हणजे ऍडमिशन घ्यावं लागेल. मग तिथून अजून एक गोष्ट तुमच्या मनामध्ये येऊ शकते, सर आम्हाला सेकंड राऊंडला जायचं असेल तर काय करावं लागेल. तर बघा इथे सांगितलेलं आहे त्यांनी, डॉक्युमेंट्स अलॉटेड मेडिकल इंडोर कॉलेज अगेन्स्ट हे विलिंगनेस. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं allotted a seat in round 1 can opt for willingness to upgrade from round 1 to round 2 for which they will have to physically report with original documents. मग तुम्हाला जर जायचं असेल पुढे, जर तुम्हाला ऍडमिशन घेतलं, तुम्ही समजा ह्या पहिल्या केस बद्दल बोलतो, ऍडमिशन जर तुम्ही घेतलं सपोज, आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस काही विद्यार्थ्याच्या आवडीप्रमाणे कॉलेज मिळालं, समजा एम्स दिल्ली भेटलेलं आहे मला आता ह्याच्या पुढे काही नाही पाहिजे, मग अशा विद्यार्थी काय करणार, फिजिकल जाऊन रिपोर्ट करणार, ऍडमिशन घेणार, पुढे बेटरमेंटसाठी काय अप्लाय करणार. म्हणजे राऊंड 1 मधून राऊंड 2 ला जर जायचं असेल तरच आपल्याला बेटरमेंटसाठी कॉलेजमध्ये जाऊन अप्लाय करावं लागतं. ऍडमिशन तर घ्यावं लागतं, बेटरमेंटसाठी कॉलेजमध्ये तुम्हाला सांगावं लागतं की विलिंगनेस आहे माझा, पुढे जायचंय का नाही जायचं. नाही जायचं असेल तर इथेच ऍडमिशन प्रोसेस संपली तुमची, तुम्हाला हे कॉलेज भेटलं, सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकणार नाही. किंवा ऍडमिशन घ्यायला गेला, कॉलेज तर घेतलंय, सपोज तुम्ही कॉलेज मिळाले तुम्हाला, परंतु अजून तुम्हाला इच्छा आहे की पुढचं कुठलं तरी कॉलेज पाहिजे आहे, म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला जायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, ऍडमिशन घ्यायचंय आणि विलिंगनेस कॉलेजमध्ये सांगायचं की मला नेक्स्ट राऊंडला जायचं आहे, म्हणजे बेटरमेंटसाठी अप्लाय करायचं. तिथे एक प्रोसेस असते, ते बेटरमेंटसाठी अप्लाय करायचं. मग ते बेटरमेंटसाठी अप्लाय केला तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला गेला. आता दुसरं पहा, दुसरा त्यातला ऑप्शन काय आहे, तर फ्री एक्झिट आहे. फ्री एक्झिट. आता सपोज एखादं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, आता आपण एखादं बोलूया की एखादं समजा डीम कॉलेज तुमच्या ऑप्शन टाकलेले आहेत, डीम कॉलेज तुम्हाला एखादं भेटलंय, पण तुम्ही समजणार आहे की आता हे कॉलेज मला नकोच आहे, आता मला हे कॉलेज नको, मला आता नेक्स्ट राऊंडला जायचं, मला प्रोसेस काहीच करायची नाही, तर त्या केसमध्ये काय आहे, फ्री एक्झिट करायचं. फ्री एक्झिट म्हणजे काय, कुठलीही प्रोसेस करायची नाही, घरी बसून राहायचं, म्हणजे काहीच प्रोसेस नाही करायची. अशा याला काय म्हणतात, फ्री एक्झिट. परंतु जेव्हा तुम्ही फ्री एक्झिट करणार, मग तुम्ही सेकंड राऊंडला जाणार, सेकंड राऊंडची प्रोसेस करणार. सपोज सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर हे कॉलेज राहणार आहे का हातात, हे कॉलेज हातात राहत नाही, कारण की तुम्ही काय केले, फ्री एक्झिट केलेला आहे, त्या सीटवर कोणताही क्लेम घेतला नाही. त्यामुळे ते सेकंड राऊंडला तुम्हाला काहीच नाही भेटलं तर हे कॉलेज पहिल्या राऊंडचं राहणार नाही. ते ऍप्लिकेबल होतं वरच्या केसमध्ये. ज्यांनी ऍडमिशन घेतलंय, बेटरमेंटसाठी अप्लाय केले, सेकंड राऊंडला गेले, सेकंड राऊंडला पुन्हा ऑप्शन्स टाकले, सपोज सेकंड राऊंडला कट ऑफ वाढला, सेकंड राऊंडला तुम्हाला कोणतंच कॉलेज नाही भेटलं, तर त्या विद्यार्थ्याच्या हातात काय असणार आहे, हे एक नंबरच्या राऊंड मध्ये राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज त्यांच्या हातात असणार आहे. का बरं, कारण की त्यांनी तिथे जाऊन फिजिकल जॉईन केलेलं आहे, त्यांनी तिथे बेटरमेंटसाठी अप्लाय केलेलं आहे. परंतु या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, फ्री एक्झिट वाल्या विद्यार्थ्यांनी प्रोसेसच काही केली नाही, तरी ते विद्यार्थी सेकंड राऊंडला जाऊ शकतात, परंतु याच्यामध्ये त्यांना पहिल्या राऊंडच्या सीटचा काही अधिकार राहत नाही. अशा केसमध्ये आता दुसरी एक गोष्ट, सर आम्ही डिपॉझिट भरलेलं आहे, त्याला काही धोका आहे का, तर पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन फ्री एक्झिट जरी केलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं फी डिपॉझिट मध्ये काही धोका नाहीये, तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता, डबल ऑप्शन्स टाकू शकता, त्याच्यामध्ये आपलं काहीही नुकसान होणार नाही. ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थी सुद्धा पुढे गेले तरी त्यांच्या फीस मध्ये काही फरक पडत नाही. हे झालं पहिल्या राऊंड बद्दल. आता आपण बघूया की नेक्स्ट राऊंड बद्दल अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे. नोट, if a registered candidate is not allotted a seat, he can participate in round 2 directly without fresh registration. आता समजा काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन्स टाकले सर्व, तुम्ही सपोज गव्हर्नमेंटचे सर्व टाकलेत, एमसी ठेवले, काही विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीचे टाकले असतील, परंतु पहिल्या राऊंडला त्यांना कुठलंही कॉलेज नाही भेटलं, तर अशा विद्यार्थ्याचं काय होणार, डायरेक्ट सेकंड राऊंडला त्यांनी ऑप्शन्स ठेवायचे, डबल रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही. अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण बघूया की साधारणतः राऊंड 2 बद्दल प्रोसेस काय आहे. ठीक आहे, राऊंड 2 ची प्रोसेस काय आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, आता राऊंड 2 मध्ये पहा काय काय नियम सांगितलेले आहेत की कॅन्डिडेट्स हु रजिस्टर फॉर राऊंड 1 अँड डिड नॉट गेट एनी सीट अलॉटेड आर नॉट रिक्वायर्ड टू रजिस्टर अगेन. ज्यांना काही सीट नाही भेटली त्यांना डबल रजिस्ट्रेशन करण्याची काही
गरज नाही मित्रांनो. ठीक आहे. ऑल्सो कॅन्डिडेट्स हु हॅव नॉट रिपोर्टेड इन राऊंड 1 नीड नॉट रजिस्टर अगेन, म्हणजे ज्यांनी रिपोर्ट नाही केलं, म्हणजे ज्यांनी फ्री एक्झिट केले, त्यांना देखील डबल रजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नाही. ठीक आहे. मग आता रजिस्ट्रेशन कोणाला करावं लागेल? फ्रेश न्यू रजिस्ट्रेशन फॉर राऊंड 2 फॉर दोज कॅन्डिडेट्स हु हॅव नॉट रजिस्टर्ड इन राऊंड 1. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा फर्स्ट राऊंडला अप्लाय केलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांना जर सेकंड राऊंडला अप्लाय करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना फ्रेशली अप्लाय करता येतं. हे लक्षात घ्या. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय. राऊंड 1 ला तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल, राऊंड 2 ला पण करता येतं, तिसऱ्या राऊंडला पण करता येतं, आणि आता स्ट्रेला सुद्धा आलेला आहे. ते हळूहळू सांगतो. म्हणजे आता राऊंड 2 ला कोण कोण इलिजिबल आहेत बघा. ज्यांनी राऊंड 1 मध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करायचं, पेमेंट करायचं आणि ऑप्शन द्यायचे. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट केलं होतं असे विद्यार्थी राऊंड 2 ला इलिजिबल आहेत. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय आणि बेटरमेंट साठी अप्लाय केले असे देखील विद्यार्थी राऊंड 2 साठी इलिजिबल आहेत. फक्त आणि तिसरं काय आहे, ज्यांनी ऍडमिशन घेतलंय आणि तेच फिक्स केले तेवढेच विद्यार्थी पुढच्या राऊंडला येऊ शकत नाही. बाकी सर्व केसमध्ये सर्व विद्यार्थी येऊ शकतात. हे झालं. पुन्हा बघा पुढे काय सांगितलं. आता राऊंड 2 मध्ये पुन्हा काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन झालं. मग काय एक्सरसाइज ऑफ फ्रेश चॉईस. आता हे बघा फ्रेश चॉईस फिलिंग. इथं काय सांगितलेलं आपल्याला? काय सांगितलं आपल्याला? फ्रेश एक्सरसाइजिंग ऑफ फ्रेश चॉईस फिलिंग. आता ह्याचा अर्थ काय की तुम्हाला प्रत्येक राऊंडला फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागेल. तुमच्या आधीचे चॉईसेस काही कामाचे ते नल अँड व्हॉइड होतात, ते कॅन्सल होतात. तुम्हाला नेक्स्ट राऊंडला गेल्यानंतर डबल सर्व ऑप्शन्स द्यावे लागतात. ठीक आहे. आणि चॉईसला पुन्हा लॉक पण करता येतं. प्रोसेस पुन्हा प्रोसेसिंग होणार, पुन्हा रिझल्ट डिक्लेअर होणार. म्हणजे काय कॉमन स्टेप काय आहे? रजिस्ट्रेशन, पुन्हा आपल्याला कॉलेजची नावं द्यायची आहेत, पुन्हा त्याचा रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर पुढची महत्त्वाची चेंज झालेली प्रोसेस कोणती आहे? तर ते म्हणजे आहे आपल्याला डॉक्युमेंट अपलोडिंग ऑफ इसेन्शियल सर्टिफिकेट. डॉक्युमेंट अपलोड करावे लागते आणि त्याच्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशनला तिथं कॉलेजला जावं लागेल. आता बघा इथं काय काय सांगितलेलं आहे बघा फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये. फिजिकल रिपोर्टिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍट द मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेज इन सेकंड राउंड. Candidates who have allotted a seat in second round can opt for willingness to upgrade from round 2 to round 3 for which they will have to physically report at the allotted college. सर्वात मोठा आणि चांगला झालेला हा बदल आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आधी काय होतं, राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं तर त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्याच्या तिसऱ्या राऊंडला जाता येत नव्हतं. किंवा राऊंड 2 ला ऍडमिशन भेटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना स्टेटच्या सेकंड राऊंडला सुद्धा जाता येत नव्हतं. या वर्षीचा चांगला आणि मेजर जो बदल केलेला आहे एमसीसीनं, दॅट इज ज्यांना राऊंड 2 मध्ये सीट भेटली आहे परंतु त्यांना राऊंड 3 ला सुद्धा जायचं आहे असे विद्यार्थी बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकतात. ही खूप चांगली गोष्ट झालेली आहे. विद्यार्थ्यांना अगदी तिसऱ्या राऊंड पर्यंत जाता येतं. कॉलेजला ऍडमिशन घेऊन बेटरमेंट करत करत आपल्याला तिसऱ्या राऊंडला जाता येतं. आधी काय होतं, सेकंड राऊंड पर्यंत आपल्याला निर्णय घ्यावा लागत होता. आता तसं नाहीये. म्हणजे सेकंड राऊंड नंतर देखील तुम्ही बेटरमेंट करू शकता तिसऱ्या राऊंड साठी. हा दुसरा महत्वाचा बदल. पहिला काय होता, डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे, जे की गेल्या वर्षी नव्हते. रिझल्ट नंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागते. दुसरा काय आहे की सेकंड राऊंड नंतर तिसऱ्या राऊंडला सुद्धा जाता येतो. त्यानंतर पहा पुढे काय सांगितलं, इफ अपग्रेडेड इन राऊंड 2 द कॅन्डिडेट मस्ट टेक रिलिव्हिंग फ्रॉम राऊंड 1 सीट अँड ऍड जॉईन राऊंड 2 सीट. आता बघा काय म्हटलं, द कॅन्डिडेट मस्ट टेक रिलिव्हिंग फ्रॉम राऊंड 1. आता मी एक सांगतो तुम्हाला, सपोज मला आता फर्स्ट राऊंडला मला जर भारतीय विद्यापीठ पुणेला MBBS ला ऍडमिशन भेटलंय आणि सेकंड राऊंडला मी ऍडमिशन घेतलंय, बेटरमेंट केलंय, सेकंड राऊंडला गेलो. सेकंड राऊंडला मी तुम्हाला इथे थोडं समजून सांगतो. आता मला ऑल इंडियाच्या फर्स्ट राऊंड मध्ये एखादं कॉलेज भेटलं, सपोज मला भारतीय विद्यापीठ पुणेला MBBS ला ऍडमिशन भेटलंय. आता मला सिम्बॉयसिस साठी मी ट्राय करत आहे. सपोज मला एखादं लोणीचं वगैरे कुठलं तरी एखादं XYZ कुठलं कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडला मी ऑप्शन टाकलं आणि हे मला कॉलेज मिळालं. आता सेकंड राऊंडला मला हे कॉलेज मिळाले, पहिल्या राऊंडला मला भारतीय विद्यापीठ भेटलं होतं. आता मी सेकंड राऊंडला गेलो तर याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, तर इथं काय सांगितलं त्यांनी तुम्हाला इथं असं सांगितलेलं की रिलिव्हिंग, तुम्हाला फर्स्ट राऊंडला रिलिव्हिंग फ्रॉम राऊंड 1 म्हणजे काय आहे मित्रांनो, तर तुम्हाला इथं जावं लागेल, या कॉलेजला जावं लागेल, इथलं ऍडमिशन कॅन्सल करावं. इथं रिलिव्हिंग लेटर भेटतो तुम्हाला, ते घ्यावं लागेल, कॅन्सल करावं लागेल तुम्हाला हे, आणि लोणीच्या कॉलेजला जाऊन पुन्हा ऍडमिशन प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे, याला म्हणतात. आता याच्यामध्ये एक प्रश्न तयार होतो विद्यार्थ्यांच्या मनात, सर मला आता लोणी भेटलंय आधी भारतीय, आता मला भारतीय विद्यापीठ भेटू शकेल का? तर या केसमध्ये तुम्हाला हे कॉलेज अजिबात भेटत नाही. हे ऑटोमॅटिकली तुमचं कॅन्सल झालेलं असतं, म्हणजे झालेलं असतं. फक्त तुम्हाला फिजिकली इथं पण जावं लागतं आणि मग तिथेतून ऍडमिशन घ्यावं लागतं.
समजा ह्या राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला काहीच भेटलं नसतं, दिलेल्या ऑप्शन मध्ये फ्रेश चॉईस फिलिंग केली आणि काहीच नाही भेटलं, तर हे कॉलेज तुमच्या हातात राहणार आहे. ठीक आहे. हे केव्हा जाणार आहे? जेव्हा तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये, ऑल इंडियाच्या सेकंड राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालं तर ते तुमच्या हातातून जाणार आहे, आधीच कॉलेज. आता महत्वाचा दुसरा नियम इथं काय सांगितलेला आहे? महत्वाचा दुसरा नियम इथं असा सांगितलेला आहे की सेकंड राऊंड मध्ये मला एखादं कॉलेज मिळालेलं आहे, मी इथं ऍडमिशन घेणार आणि मी इथं बेटरमेंट साठी अप्लाय करू आणि मी तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतो. हा सर्वात जास्त मोठा बदल झालेला आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट राऊंडला होता, फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केली, सपोज पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं, ते बेटरमेंट करून तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता. आणि सेकंड राऊंडला जर दुसरं कुठलं कॉलेज मिळालं तर ते कॅन्सल करून सेकंड राऊंडचं घ्यायचं. पुन्हा सेकंड राऊंडला तुम्हाला असं वाटलं की मला अजून कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला जायची इच्छा आहे, तर इथं सुद्धा तुम्ही बेटरमेंट साठी कॉलेजमध्ये अप्लाय करायचं आणि तुम्ही तिसऱ्या राऊंडला म्हणजे थर्ड जो मॉपअप राऊंड असतो त्या थर्ड राऊंडला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आधी काय होतं, इथे ऍडमिशन तुमचं जॉईनिंग स्टेटस यस असेल तर तो विद्यार्थी पुढच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेशन करू शकत नव्हता, तो विद्यार्थी तिसऱ्या राऊंड मध्ये जाऊ शकत नव्हता किंवा तो विद्यार्थी स्टेटच्या कुठल्याही थर्ड राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकत नव्हता. परंतु आता काय झालेलं आहे की तो विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत 100% जाऊ शकतो. हा सर्वात जास्त मोठा आणि चांगला खूप बदल झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया अजून काय काय त्यांनी नियमामध्ये रूल्स मध्ये सांगितलेलं आहे. पुढे अजून काय सांगितलं बघा, कॅन्डिडेट्स अलॉटेड सीट इन राऊंड 2. आता महत्वाचं बघा, पुढचं अजून महत्वाचं काय सांगितलं बघा, कॅन्डिडेट्स अलॉटेड सीट इन राऊंड 2 बट हु डोंट रिपोर्ट और जॉइन द अलॉटेड इन्स्टिट्यूट्स, who don't report or join the allotted institute shall forfeit their security deposit. Candidates allotted seat in round 2 but who don't report or join. आता तुम्हाला राऊंड 2 मध्ये सीट भेटली, सगळ्यात जास्त महत्त्वाचं बघा. आता इथं तुमचे डिपॉझिट केव्हा तुमचे गायब होणार, राऊंड 2 चं बोलत आहेत आपण. राऊंड 2 मध्ये तुम्हाला सीट मिळाली एखादी आणि तुम्ही राऊंड 2 मध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं नाही राऊंड 2 मध्ये, तर तुमचं जे डिपॉझिट आहे ते तुम्हाला वापस भेटणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियासाठी अप्लाय केले गव्हर्नमेंटच्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डिपॉझिट किती होतं, 10,000, टोटल 11,000चं पेमेंट होतं, तर त्यांचे ते 10,000 त्यांना भेटणार नाहीत वापस. कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना 5,500चं पेमेंट होतं, त्यातले 5,000 त्यांना वापस भेटणार नाहीत. जे विद्यार्थी डीम साठी रजिस्ट्रेशन केलंय त्यांचं किती होतं, 2,05,000, तर त्या केसमध्ये त्यांना ते 2 लाख रुपये वापस भेटत नाहीत. हे लक्षात घ्या. केव्हा नाही भेटणार, जेव्हा सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळाले तरी पण तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, त्या केसमध्ये तुमचं डिपॉझिट कट केलं जातं. हे लक्षात घ्या. तुम्ही ऍडमिशन घेऊन पुढे गेला, तुम्ही ऍडमिशन जर शेवटपर्यंत घेतलेलं असेल तर तुमचं डिपॉझिट वापस भेटणार म्हणजे भेटणार आहे. किंवा तुम्हाला एकाही राऊंड मध्ये ऍडमिशन भेटलंच नाही, कुठलं कॉलेजच मिळालं नाही तुम्हाला शेवटपर्यंत, तरी देखील तुमचं डिपॉझिट वापस भेटतंय. पण सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट आहे का, नाही. फक्त पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट होतं. समजा पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट केलं, सेकंड राऊंडला गेला, सेकंड राऊंडला तुम्हाला काहीच नाही भेटलं, तुमच्या डिपॉझिटला काही फरक नाही पडणार. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कॉलेज सेकंड राऊंड मध्ये मिळाले परंतु तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट तुम्हाला वापस भेटणार नाही. सेकंड राऊंड पासून विद्यार्थ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. अशाच कॉलेज ऑप्शन टाका की जिथं आपल्याला जायचं आहे. विनाकारण वेगळं कुठलं जर टाकलं आणि ते भेटलं आणि कोणाला नको वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेणं तर कंपल्सरी म्हणजे काय, नाही घेतलं तर ते 2 लाख रुपये जाणार. ऍडमिशन घेऊन तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता, तिसऱ्या राऊंडला जायचं ऑप्शन द्यायचं. किंवा मग या केसमध्ये काय करता येईल, सपोज आता कधी कधी आम्ही असंही पाहिलं, आता हे नको आहे त्यांना, नकोच वाटलं, हे पाहिजेच नाही यार, तर अशा वेळेस मध्ये त्यांनी जर रिपोर्ट नाही केलं किंवा काही जणांचं विसरून गेलं, रिपोर्टच नाही केलं तिथं, तर त्या विद्यार्थ्यांचे 2 लाख किंवा जे डिपॉझिट आहे गव्हर्नमेंटचे ते तर कट होणार. आता त्या विद्यार्थ्यांना जर तिसऱ्या राऊंडला जायचं असेल, तिसऱ्या राऊंडला, तर असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला इलिजिबल आहेत, परंतु त्यांना काय करावं लागतं, फ्रेश रजिस्ट्रेशन म्हणजे पुन्हा एकदा पेमेंट करावं लागतं. जे की आपण राऊंड 1 च्या आधी पेमेंट केलेलं होतं ते चालणार नाही. जर तुम्ही सेकंड राऊंडला कॉलेज मिळालेलं असून जर सोडलं किंवा घेतलंच नाही ऍडमिशन, तर अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला इलिजिबल आहे तिसऱ्या राऊंडला, परंतु त्यांना डबल एकदा पेमेंट करावं लागतं. मग डीमचं डबल पेमेंट करणं काय सोपी गोष्ट नाही, तेवढं डबल पेमेंट करणं, तर ती काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. ज्यांनी असं केले त्यांना आता पुढची नोट बघा. इफ अ कॅन्डिडेट फ्रेशली रजिस्टर्ड इन राऊंड 2 इज नॉट अलॉटेड अ सीट, ही शी कॅन पार्टिसिपेट इन राऊंड 3. आता जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये पण काही सीट नाही भेटली तर तुम्ही राऊंड 3 ला एलिजिबल आहे. डबल पेमेंट वगैरे करण्याची काही गरज नाही. तुम्हाला पहिल्या राऊंडला सीट नाही भेटली, सेकंड राऊंडला जाणार, सेकंड राऊंड मध्ये काहीच नाही भेटलं, तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाणार, डबल पेमेंटची काही गरज नाही. However, if an upgraded candidate does not want
आता इथं राऊंड 2 असायला पाहिजे, पण त्यांनी चुकून राऊंड 1 दिलेलं आहे. जर तुम्हाला अपग्रेड झालं कॉलेज आणि ते पण नको असेल तुम्हाला समजा पहिल्या राऊंडचं, तर तुम्ही ते 2 दिवसामध्ये कॅन्सल, रिझल्टच्या 2 दिवसामध्ये तुम्ही कॅन्सल करून तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. हे यामध्ये त्यांना सांगायचं आहे. अशा पद्धतीनं सेकंड राऊंडची म्हणजे महत्वाचं लक्षात घे की सेकंड राऊंड मध्ये काय आहे, सेकंड राऊंड मधून तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाता येतं, किंवा सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं नाही तर तुमचे डिपॉझिट तुम्हाला वापस भेटणार नाही, पुन्हा फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता पुढे बघा राऊंड 3 मध्ये काय सांगितलेलं बघा. राऊंड 3 मध्ये आता काय नियम आहे, पहिल्यांदा कॅन्डिडेट्स हू रजिस्टर फॉर राऊंड 1 और राऊंड 2 अँड डिड नॉट गेट एनी सीट अलॉटेड आर रिक्वायर्ड टू रजिस्टर अगेन. ज्यांना काही सीट नाही भेटली त्यांना फक्त पुढचं चॉईस फिलिंग वगैरे करावं लागेल. त्यांना ज्यांना एक पण सीट आता भेटली नाही राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये, किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही ते त्याच्याबद्दल आहे. ज्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नाही, ज्यांनी सेकंड राऊंडला पण रजिस्ट्रेशन नाही केलं, परंतु आता मॉपअप राऊंड मध्ये आम्हाला डीमला ट्राय करायचंय किंवा मला एखाद्या गव्हर्नमेंट किंवा एखाद्या एम्स कॉलेजसाठी ट्राय करायचं आहे, त्याचे मार्क्स असतील तर अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं. काही विद्यार्थी काय करतात, सर मला स्टेटचं वाट पाहिजे आहे, स्टेटच्या फर्स्ट राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये काय होतं त्याच्यानंतर मी ऑल इंडियाचा डीमचा वगैरे विचार करणार. तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकता, हे लक्षात घ्या. किंवा आता नवीन रजिस्ट्रेशन बघा, फ्रेश न्यू रजिस्ट्रेशन राऊंड 3 फॉर दोज कॅन्डिडेट हू हॅव नॉट रजिस्टर्ड. ज्यांनी राऊंड 1 राऊंड 2 मध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल. हॅव रजिस्टर, आता दुसरं बघा, have registered and not reported in round 1 or round 2 need to fill fresh choices only up with the full payment of fees. आता ज्यांनी have resigned or not reported म्हणजे ज्यांनी पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं होतं पण रिझाइन केलं, तिसऱ्या राऊंडच्या आधी रिझाइन केलं, किंवा नॉट रिपोर्टेड सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं होतं परंतु तुम्ही ऍडमिशनच नाही घेतलं, असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला करू शकतात. परंतु काय करावं लागेल, त्यांना फुल पेमेंट पुन्हा एकदा डबल पेमेंट करून ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेशन करावं लागेल. म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन झालं, पेमेंट झालं, पुन्हा काय फ्रेश चॉईस फिलिंग इथं पण करावी लागेल तिसऱ्या राऊंडला. प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट होणार, पुन्हा रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्या डॉक्युमेंट अपलोड करायचे, अपलोड झालं की पुन्हा फिजिकल रिपोर्टिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍट द अलॉटमेंट ऑफ मेडिकल कॉलेज फॉर थर्ड राऊंड. आता तिसऱ्या राऊंडला पुन्हा तुम्ही जाऊन ऍडमिशन घ्या. आता बघा याच्यामध्ये काय थर्ड राऊंड मध्ये काय गोष्टी आहेत, इफ अपग्रेडेड, आता तुम्हाला जर अपग्रेड झालं कॉलेज द कॅन्डिडेट मस्ट टेक रिलिव्हिंग फ्रॉम राऊंड 2 सीट. अपग्रेड म्हणजे तिसऱ्या राऊंडला अपग्रेड झालं म्हणजे काय, सेकंड राऊंड मधून तिसऱ्या राऊंडला सेकंड राऊंडला एखादं कॉलेज दुसरं भेटलं होतं आणि थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला अजून एक नवीन कॉलेज भेटलं म्हणजे अपग्रेड झालं, तर तुम्हाला काय करावं लागेल, राऊंड 2 चं सीट कॅन्सल करावी लागेल आणि तिसऱ्या राऊंड 3 मधल्या कॉलेजला जाऊन तुम्हाला फिजिकली व्हिजिट करून ऍडमिशन घ्यावं लागेल. इफ अलॉटेड अ सीट द कॅन्डिडेट कॅन नॉट अपग्रेड और रिझाइन. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आता बघा थर्ड राऊंड मध्ये जर सीट मिळाली तुम्हाला तर त्या विद्यार्थ्याचं अपग्रेडेशन पुढच्या राऊंड मध्ये होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. द कॅन्डिडेट कॅन नॉट अपग्रेड और रिझाइन. इफ एनी कॅन्डिडेट डज नॉट जॉइन राऊंड 3 सीट he may exit with forfeit of fees and elimination cannot participate in further round. आता जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला कॉलेज मिळाले तर थर्ड राऊंड मध्ये पहा, थर्ड राऊंड मध्ये आता जर कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल, आता थर्ड राऊंड फर्स्ट सेकंडचं बोललो मी, थर्ड राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळाले परंतु तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर त्यांचे जे डिपॉझिट आहे ते सर्व त्यांचे कट होणार आणि ते पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये म्हणजे पुढचा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याच्यासाठी ते इलिजिबल नसतात, त्यांची ऍडमिशन प्रोसेस इथेच संपली, हे लक्षात घ्या. किंवा थर्ड राऊंड मध्ये तुमचं सेकंड राऊंड मधून थर्ड राऊंड मध्ये अपग्रेड झालं की तुम्ही तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल, नाही घेतलं तर तुमचं हे डिपॉझिट वगैरे सर्व तुमचे कॅन्सल आणि तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये जाऊ शकत नाही. हे एकदम सिंपल रूल आहे पुढच्या ह्याचा. आता बघा पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, पुढच्या याला त्यांनी काय सांगितलं ते लक्षात घ्या. If candidate freshly registered in round 3 is not allotted a seat, he or she is eligible to participate in straight round. तर स्ट्रेट राऊंड मध्ये कोण जाऊ शकतं, ज्यांनी तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु तिसऱ्या राऊंडला त्यांना एकही सीट नाही भेटली. समजा पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केले काहीच नाही भेटलं, सेकंड राऊंडला काहीच नाही भेटलं, थर्ड राऊंडला सुद्धा काहीच नाही भेटलं, तर ते सर्व विद्यार्थी फोर्थ म्हणजे जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे त्या स्ट्रे वॅकन्सीला सुद्धा ते इलिजिबल आहेत. पुढचं काय, कॅन्डिडेट्स गेटिंग अपग्रेडेड इन राऊंड 3 शॅल नॉट हॅव एनी क्लेम ऑन राऊंड 2 सीट. म्हणजे ते सांगितले की ज्यांना राऊंड 3 मध्ये सीट भेटली तर त्यांची राऊंड 2 ची सीट त्यांच्या हातात राहत नाही.
अपग्रेड करून गेले परंतु राऊंड 3 मध्ये काहीच नाही भेटलं, त्याच सीन मध्ये तुमचा राऊंड 2 ची सीट तुमच्या हातामध्ये राहते. आता हे 3 राऊंड पर्यंत झालं. 3 राऊंड पर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आता जो चौथा राऊंड आहे त्याला काय म्हटलं, फायनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड. आता हा तिसरा महत्त्वाचा नियम काय आहे की या वर्षी ऑनलाईन राऊंड स्ट्रे वॅकन्सी होणार आहे, की जो फक्त आधी पूर्वी ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी होत होता, आता तो सर्वांसाठी म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा या वर्षीपासून चौथा ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे. हा तिसरा महत्त्वाचा नियम आहे. आणि एक चौथी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला सर्वात शेवटी सांगतो मी. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं, फ्रेश रजिस्ट्रेशन शॅल बी डन फॉर फायनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड. तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं. आधी काय होतं फक्त की जे मॉपअप राऊंडला रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी इलिजिबल होते, आता तसं नाही, तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागेल. Data will be shared with center and the states after round 3, and if any candidate has his name in the list of allotted candidates in either center or state, then such candidate shall be eliminated from the all India stray vacancy round. तिसऱ्या राऊंड मध्ये खूप महत्त्वाचा नियम आहे बघा. काय महत्त्वाचा नियम आहे, तिसऱ्या राऊंड मध्ये जर तुमचा राऊंड 3 मध्ये जर तुमचं जॉईनिंग स्टेटस कुठल्याही काउन्सिलिंग मध्ये यस असेल तर तो विद्यार्थी त्यांचा सर्व डेटा म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव, त्यांचा ऑल इंडिया रँक, त्याचा आलेला नंबर, ऍप्लिकेशन नंबर वगैरे तो शेअर केला जातो, सर्व सेंट्रलाइज शेअर केला जातो. आणि त्या विद्यार्थ्याला ते काय करतात तर त्या विद्यार्थ्याला ते इलिमिनेट करतात. जर तुमचं थर्ड राऊंड मध्ये कुठे ऍडमिशन असेल तर ते इलिमिनेट करतात. कुठे इलिमिनेट करतात, ऑल इंडिया स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये त्या विद्यार्थ्याला पार्टिसिपेशन घेता येत नाही. स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये तो विद्यार्थी पार्टिसिपेशन करू शकत नाही. ज्याला काहीच नाही भेटलं तेच विद्यार्थी इथं ऑल इंडिया स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेशन करू शकतात. किंवा तिसऱ्या राऊंड मध्ये तिसऱ्या राऊंड पासून या राऊंड मध्ये अपग्रेडेशन आहे का, नाही, फक्त या राऊंड मध्ये तेच विद्यार्थी असणार जे फ्रेश रजिस्ट्रेशन करतील किंवा आतापर्यंत काहीच त्यांना नाही भेटलं, एवढेच विद्यार्थी असतात. पुढे काय सांगितलेलं आहे, ऑल इंडिया स्ट्रे वॅकन्सी राऊंड फॉर वॅकंट सीट ऑफ राऊंड 3 अँड डीम्ड युनिव्हर्सिटी सीट्स विल बी कंडक्टेड बाय एमसीसी. बघा यावर्षी पण डीमचा सुद्धा ऑल इंडिया ऑनलाईन राऊंड कंडक्ट करणार आहे, एमसीसी स्ट्रे वॅकन्सी राऊंड कंडक्ट करणार आहे यावर्षी. आधी तसं नव्हतं, डीमचा ऑफलाईन राऊंड होत होता, यावर्षीपासून ऑनलाईन राऊंड होणार आहे. आता महत्वाचं इथं काय सांगितलं बघा, if candidate is allotted a seat in stray vacancy round, he has to join the allotted seat. त्याला ती जॉइन करावीच लागेल. If the candidate does not join the allotted seat, he or she shall be debarred. He or she shall be debarred. इथं बघा अंडरलाइन केलंय. From NEET examination for 1 year or 1 year along with forfeiture of the fees. तुमची फीस तर तुम्हाला वापस नाही भेटणार, परंतु महत्वाचं मेजर नुकसान काय, ते डिबार केलं जातं. पुढच्या वर्षीच्या 1 वर्षाची तुम्हाला नीटची एक्झाम देता येणार नाही. कालच्या ब्राउचर मध्ये इथं 2 होतं, म्हणजे 2 वर्षासाठी डिबार करणार असं म्हणून कालच्या ब्राउचर मध्ये दिलेलं आहे. आज अपडेट झालेलं आहे ब्राउचर, त्याच्यामध्ये 1 वर्ष म्हणून सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. जर तुम्ही म्हणजे हे केव्हा होणार आहे, स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये जर तुम्हाला सीट मिळालेली आहे, शेवटपर्यंत थांबलाय, स्ट्रे वॅकन्सीला सीट मिळाली आणि त्यावेळेस तुमचा विचार बदललाय, मला तर ऍडमिशन नको आहे, तर त्यावेळेस तुमचे पैसे तर कट होणार, परंतु जास्त मोठं नुकसान काय होणार आहे, मोठं नुकसान असं होणार आहे की तो विद्यार्थी पुढच्या वर्षाची नीटची एक्झाम देऊ शकणार नाही. त्याला डिबार केलं जाईल 1 वर्षासाठी. पुढच्या हे वर्ष वाया गेलं, पुढच्या वर्षीचं पण गेलं, हे दोन्ही वर्ष त्या विद्यार्थ्याचे वाया जाणार. हे लक्षात घ्या. म्हणजे पुढच्या वर्षी तो विद्यार्थी कुठल्याही प्रोसेसमध्ये सहभाग नोंदवू शकत नाही. अशा पद्धतीने हे सर्व राऊंड मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. म्हणजे पहिल्या राऊंडचा नियम काय होता ते सांगितले. एकदा नंबर लागला पहिल्या राऊंडला तर काय करायचं, फ्री एक्झिट असतं किंवा ऍडमिशन घेऊन सेकंड राऊंडला जाऊ शकतो. सेकंड राऊंडला गेल्यानंतर आपल्याला डबल फ्रेश चॉईस फिलिंग करायची. जर तुम्हाला कॉलेज अपग्रेड झालं सेकंड राऊंडला तर पहिल्या कॉलेजला जाऊन ते कॅन्सल करायचं, सेकंड राऊंडचं घ्यायचं. जर सेकंड राऊंडला काहीच नाही भेटलं, पहिल्या राऊंडचं कॉलेज हातामध्ये राहणार आहे. परंतु ज्यांनी फ्री एक्झिट केले त्यांना सेकंड राऊंड मध्ये काहीच नाही भेटलं, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडचं तर कॉलेज राहतच नाही, कारण की तिथे जाऊन ऍडमिशन घेतलंच नाही. मग महत्वाचा पुढचा नियम काय, सेकंड राऊंड मधून तिसऱ्या राऊंडला सर आम्हाला जाता येतं, म्हणजे अपग्रेड करून तुम्हाला जाता येतं. ज्यांना नाहीच भेटलं ते तर जाणारच आहे, परंतु ऍडमिशन घेऊन तिसऱ्या राऊंडला आधी जाता येत नव्हतं, परंतु आता जाता येत आहे. तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं, ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. ऍडमिशन घ्यायचं, नाही घेतलं तुमची अमाऊंट नाही भेटणार, म्हणजे सेकंड राऊंड पासून तुमचं डिपॉझिट भेटणार नाही. जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमचं डिपॉझिट जप्त केलं जाईल. अशा पद्धतीने ही ऍडमिशन प्रोसेस आहे. आणि महत्वाचं काय, स्ट्रे वॅकन्सी राऊंड या वर्षीपासून सर्व युनिव्हर्सिटीसाठी म्हणजे डीम वगैरे सर्वांसाठी ऑनलाईन होणार आहे. त्या ह्याच्यामध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करावी लागेल. जर कॉलेज मिळालं 100% ऍडमिशन घ्यावं लागेल, नाहीतर 2 प्रकारचे नुकसान आहेत. एक तर फीस नाही भेटणार, दुसरं म्हणजे तो विद्यार्थी 1 वर्षासाठी पुढच्या 1 वर्षासाठी नीटची एक्झाम देऊ शकणार नाही, म्हणजे त्याला डिबार केलं जाईल. अशा पद्धतीने ही ऑल इंडियाची प्रोसेस होती.
मी याच्या आधी एक्झॅक्टली मागच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने गोष्टी असतात, हे सर्व कुठले कॉलेज 15% ऑल इंडियामध्ये कोणते कॉलेजेस असतात, ह्या सर्व गोष्टी समजून सांगितल्या. ह्या सर्व प्रोसेसमध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेज असतात, म्हणजे एएमसी मध्ये पण सर्व काही याच्यामध्ये आलं. परंतु याच्यामध्ये कुठल्याही स्टेटचे प्रायव्हेट कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट नसतात, हे अजून एकदा तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने हा ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस आहे. हे नवीन झालेले बदल आहेत. 4 बदल महत्वाचे. डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत रिझल्ट आल्यानंतर. आधी नव्हतं असं. सेकंड राऊंडमधून तिसऱ्या राऊंडला तुम्हाला 100% जाता येणार आहे. स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग करता येईल. ऑनलाईन सर्व राऊंड होणार आहेत. आणि चौथं म्हणजे काय आहे तर जो विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे त्या राऊंडमध्ये घेतलं नाही तर त्याला डिबार केलं जाईल. अशा पद्धतीने हे एवढे 4 बदल याच्यामध्ये केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही अडचण आली तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. प्लस हा फॉर्म सुरू झाल्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो देखील मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.